ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणामध्ये एक मोठी बातमी येते। सुप्रीम कोर्टाकडून राज्य निवडणूक आयोगाला नोटीस देण्यात आली आहे। यूथ फॉर इक्वालिटी फाउंडेशनच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ही नोटीस बजावण्यात आली आहे। मोठी बातमी आहे, सुप्रीम कोर्टातून येते। निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला ही नोटीस बजावलेली आहे। या नोटीसीचे तपशील नेमके काय आहेत या संदर्भात आपण आणखी अपडेट घेणार आहोत। मात्र यूथ फॉर इक्वालिटी फाउंडेशनच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ही नोटीस देण्यात आलेली आहे। उर्वशी खुना आमच्या दिल्लीतले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्या, जाणून घेऊया काय नेमके सुप्रीम कोर्टातून या संदर्भातले तपशील येतात। उर्वशी, ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणामध्ये राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावल्याचं कळतंय, काय नेमकी नोटीस आहे? यूथ फॉर इक्वालिटी फाउंडेशनच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यात युक्तिवाद असं करण्यात आलं की बाथिया आयोग जो आहे त्याचा अहवाल राजकीय मागासलेपणाचा अभ्यास करताना ठोस व पडताळीने योग्य आकडेवारीवर आधारित नाहीये। या युक्तिवादसह याचिकेत हे पण सांगण्यात आलं आणि वेगळ्या ज्या मागण्या करण्यात आल्यात ते म्हणजे राज्य सरकारला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी नवा आयोग स्थापन करण्याचा निर्देश द्यावा। इतकंच नव्हे तर हा आयोग अनुभव किंवा अंदाजावर नव्हे तर ठोस आणि वैज्ञानिक आकडेवर आधारित अभ्यास करेल। बाथिया आयोगाचा अहवालावर आधारित सर्व अधिसूचना आणि निर्णय रद्द करण्यात यावे, या मागणी जी आहे करण्यात आली आहे। आणि या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका म्हणा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा म्हणा, हे सगळं परत सर्वोच्च न्यायालय समोर आलं आहे असं समजून येत आहे। आणि आता पुढच्या सुनावणी दरम्यान नेमकं न्यायालय कोणते निर्देश देते यावरती लक्ष आहे। मुळात आज जे बघतोय की ओबीसी आरक्षणासाठी जे बाथिया आयोग ज्याला चॅलेंज केलं गेलं आहे खूपदा आणि त्यावरती आता परत प्रश्न निर्माण केला गेला आहे। 2022 मध्ये हा बाथिया आयोगाचा निर्माण झालेला, मुळात ते व्यवस्थित नाहीये। त्याचं ते जे केलं गेलं आहे ते प्रॉपर डेटा मॅट्रिक्सवर नाहीये, हे कुठे ना कुठे सांगण्यात येत आहे। आता पुढच्या सुनावणीवर लक्ष असेल नेमकं कोर्ट काय आदेश देत आहे। पण सध्या या पूर्ण ह्याच्यावरती जे आहे नोटीस दिली गेली आहे हे समजून येते आणि नोटीस म्हणजे निवडणूक आयोगाला आहे आणि बरोबरच राज्य सरकारला सुद्धा। ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या।